नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। ते चंद्रकांत पटसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या 3 पाट आहेत अशी शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे। त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्याविरोधात आणि जे ॲट्रॉसिटी संबंधित जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही 12 जून 2025 रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत। या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो। या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो। या ठिकाणी 12 तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे। या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या बद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला 3 पाट अशा पद्धतीचा जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता। त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही 12 तारखेला जो बंद पाळत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की या आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेले असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ, मी स्वतः येईल, 1 to 1 यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं। आम्ही सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की 1 to 1 या म्हणून 13 तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे प्रश्न विचारू जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे। नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 5वी अनुसूची पेसा कायदा आणि 36(2)च्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो।